मंडळी, सत्यनारायण व्रत कथेचे पहिले 2 अध्याय चॅनलवर अपलोड आहेत. तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. श्री सत्यनारायण व्रत कथा तृतीय अध्याय. श्री सुतजी म्हणाले, हे श्रेष्ठ ऋषीमुनी, आता मी आणखी एक गोष्ट सांगतो. प्राचीन काळी उल्कामुख नावाचा एक मोठा विद्वान राजा होता. ते जितेंद्रिय आणि सत्यवक्ता होते. तो दररोज देवळात जाऊन गरिबांच्या दुःखाला पैसे देऊन दूर करत असे. त्याची पत्नी कमळाप्रमाणे सुंदर मुख आणि सती साध्वी होती. एके दिवशी भद्रशिला नदीच्या काठी दोघेही श्री सत्यनारायण भगवानांसाठी विधीपूर्वक उपवास करत होते. तेवढ्यात एक साधू नावाचा वैश्य तिथे आला. त्याच्याकडे व्यवसायासाठी भरपूर पैसा होता. तो वैश्य नदीकाठी नाव थांबवून राजाकडे आला. राजा उपवास करत असल्याने पाहून त्याने नम्रपणे विचारले, हे राजा, हे काय करत आहात? मला ऐकायचे आहे. कृपया मलाही हे समजावून सांगा. महाराज उल्का म्हणाले, हे वैश्य ऋषी, मी पुत्रप्राप्तीसाठी माझ्या मित्र आणि नातेवाईकांसोबत श्री सत्यनारायण भगवानांची उपवास आणि पूजा करत आहे. राजाचे म्हणणे ऐकून साधू नावाचा वैश्य आदराने म्हणाला, हे राजा, याची पूर्ण पद्धत पण सांगा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हे व्रत देखील करेन. मलाही मुले नाहीत. मला विश्वास आहे, हे परिपूर्ण व्रत केल्याने मला नक्कीच मूल होईल. राजाकडून व्रताचे सर्व विधी ऐकून व्यवसायातून निवृत्ती घेतली की वैश्य आनंदाने आपल्या घरी आला. त्यांनी पत्नीला संतती देणाऱ्या व्रताबद्दल सांगितले आणि मला मूल झाल्यावर मी हे व्रत करेन अशी शपथ घेतली. वैश्यनेही हे शब्द पत्नी लीलावती यांना सांगितले. एके दिवशी त्यांची पत्नी लीलावती भगवान सत्यनारायण यांच्या कृपेने गरोदर राहिली. 10व्या महिन्यात तिने एक अतिशय सुंदर मुलीला जन्म दिला. तेजस्वी पंधरवाड्यात चंद्र जसा वाढतो तशी ती मुलगी दिवसेंदिवस वाढू लागली. त्यांनी मुलीचे नाव कलावती ठेवले. तेव्हा लीलावतींनी आपल्या पतीला गोड शब्दात आठवण करून दिली की तू जे व्रत पाळण्याचा संकल्प केला आहेस ते पूर्ण कर. साधू वैश्य म्हणाले, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाला मी हे व्रत पाळणार आहे. अशा प्रकारे पत्नीला आश्वासन देऊन तो व्यवसाय करण्यासाठी परदेशात गेला. कलावती पितृगृहाची वाढ झाली. परतताना जेव्हा साधूने आपली मोठी झालेली मुलगी शहरात तिच्या मैत्रिणींसोबत खेळताना पाहिली, तेव्हा त्याला तिच्या लग्नाची काळजी वाटली. मग त्याने एका दूताला बोलावले आणि आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधण्यास सांगितले. साधू नावाच्या वेश्येची आज्ञा मिळाल्यावर दूत कांचन नगराला पोहोचला आणि काळजी घेऊन वैश्याच्या मुलीसाठी योग्य व्यापारी मुलगा घेऊन आला. नमक वैश्य ऋषी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह आनंदी झाले आणि त्यांनी आपल्या मुलीचे लग्न त्या पात्र मुलाशी केले. दुर्दैवाने ते लग्नाच्या वेळीही सत्यनारायण व्रत पाळायला विसरले. यावर्षी सत्यनारायण भगवान फार संतापले. त्यांनी वैश्याला शाप दिला की तुला तीव्र वेदना होतील आणि मग तो वैश्य आपल्या कामात निपुण आपल्या सुनेसह होड्यांचा ताफा घेऊन सागराजवळील रतनसारपूर नगरी व्यवसाय करण्यासाठी गेला. रतनसारपूरवर चंद्रकेतू नावाच्या राजाचं राज्य होतं. सासरे आणि जावे दोघेही चंद्रकेतू राजाच्या त्या नगरीत व्यवसाय करू लागले. एके दिवशी भगवान सत्यनारायणांच्या भ्रमाने प्रेरित झालेला चोर राजा चंद्रकेतूचे पैसे चोरून पळून जात होता. राजाचे दूत आपल्या मागून वेगाने येत असल्याचे पाहून चोर घाबरला आणि त्याने शांतपणे राजाचे पैसे वेश्येच्या नावे ठेवले, जिथे त्याचे सासरे आणि जावे राहत होते, आणि पळून गेला. दूतांनी त्या वेश्याकडे ठेवलेले राजाचे पैसे पाहून सासरे आणि जावई चोर आहेत असे त्यांना वाटले. ते दोघे सासरे आणि जावई यांना बांधून घेऊन राजाजवळ गेले आणि म्हणाले, तुमचे पैसे चोरणाऱ्या या 2 चोरांना आम्ही पकडले आहे बघा. तेव्हा राजाने त्या वेश्येचे न ऐकता तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे राजाच्या आदेशाने त्याला कैद करण्यात आले आणि त्यांची सर्व संपत्तीही हिसकावून घेण्यात आली. भगवान सत्यनारायणांच्या शापामुळे त्या वेश्येची पत्नी लीलावती आणि मुलगी कलावती याही घरात खूप दुःखी झाल्या. चोरट्यांनी त्यांचे सर्व पैसे चोरले. मानसिक आणि शारीरिक वेदना आणि भूक आणि तहान यामुळे खूप दुःखी झालेल्या कलावती अन्नाच्या आशेने एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्यांनी ब्राह्मण श्री सत्यनारायण भगवानांचे व्रत पद्धतशीरपणे करताना पाहिले. ती कथा ऐकून भक्तिभावाने प्रसाद घेऊन रात्री घरी आली. आईने कलावतीला विचारले, हे कन्या, आतापर्यंत कुठे होतीस? मला तुझी खूप काळजी वाटत होती. आईचे म्हणणे ऐकून कलावती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी श्री सत्यनारायण भगवानांचा उपवास पाहिला आहे आणि मलाही ते परिपूर्ण व्रत करण्याची इच्छा आहे. मुलीचे म्हणणे ऐकून आईने सत्यनारायणाची पूजा करण्याची तयारी केली. तिने तिच्या मैत्रिणींसोबत भगवान सत्यनारायणांची पूजा केली आणि उपवास केला आणि माझे पती आणि जावई लवकर घरी परतावेत असे वरदान मागितले.
तसेच विनंती केली की हे परमेश्वरा, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आमच्या सर्व पापांची क्षमा कर. या व्रताने श्री सत्यनारायण भगवान प्रसन्न झाले. तो राजा चंद्रकेतूला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, हे राजा, तुम्ही ज्या 2 गणरायांना तुरुंगात टाकले आहे ते निर्दोष आहेत. त्यांना सकाळी सोडा. तू मिळविलेली त्यांची सर्व संपत्ती परत कर, नाहीतर मी तुझे राज्य, संपत्ती, मुले इत्यादी नष्ट करेल. राजाला असे बोलून परमेश्वर अंतर्धान पावला आणि मग सकाळी राजा चंद्रकेतूने दरबारात सर्वांसमोर आपले स्वप्नकथन केले आणि दोन्ही वेश्यांना बंदिवासातून सोडवून त्यांना दरबारात आणण्याचा आदेश सैनिकांना दिला. येताच दोघांनीही राजाला नमस्कार केला. राजा हळुवार शब्दात म्हणाला, हे महान लोक, तुम्हाला अज्ञानातून असे कठीण दुःख मिळाले आहे. आता तुम्हाला भीती नाही, तुम्ही फक्त आहात. यानंतर राजाने त्याला नवीन वस्त्रे परिधान करून दिली आणि त्याने घेतलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम परत करून सन्मानपूर्वक निरोप दिला. दोघेही वेश्या आपापल्या घरी गेले. इति श्री सत्यनारायण व्रतकथा तृतीय अध्याय संपूर्ण. मंडळी, या अगोदरचे अध्याय चॅनलवर अपलोड आहेत, तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.